हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मोहरम स्पेशल चोंगा बनवणार आहोत. त्याच्यासाठी आता आपण कणिक घ्यायचं, पीठ गव्हाचं, त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आणि आपण चपातीचं पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं. आपल्याला आता पीठ मळून झालेलं आहे. थोडंसं आपण त्याला आता तेल लावून गोळा बनवून घ्यायचा आणि अर्धा तास झाकून ठेवायचं. आता आपण पाणी ठेवलं गरम आणि आता त्या पाण्यात आपल्याला 2 वेलदोडे घालायचे आहेत आणि गूळ घालायचा आहे. मी आता गूळ घेतला आहे बघा 100 ग्रॅम, कारण की मला फक्त 2-3च बनवायचे आहेत. 2 बनवायचे आहेत, तेवढ्यासाठी 100 ग्रॅम 125 ग्रॅम गूळ भरपूर होतो. आता हे बघा, आपलं पीठ आता चांगलं मऊ भिजलं आहे. आता आपण त्याचे गोळे बनवून घ्यायचे पेढ्यासारखे. आता त्याचे झाले 3 गोळे. आता आपण त्याची चपाती लाटून घ्यायची. त्याला तेल वगैरे लावायची काही गरज नाही आहे. आपण त्याला चांगलं वरून तूप लावून शेकून घेणार आहोत. थोडं जाड ठेवायचं. आता हे बघा, आपली पोळी झाली लाटून. आता आपण शेकून घ्यायची. करून बघा, खूप छान लागते खायला. आता असं तूप लावून परतून घ्यायचं. आणि तसे आषाढ महिन्यात गुळाचे पदार्थ खूप छान लागतात खायला. त्याच्यात आपण हे बघा, हाताने ना अशी डिझाईन करून घ्यायची. म्हणजे काय होतं आहे त्याच्यात ना असं हे गुळाचं आपण पाक म्हणतो ना ते छान त्याच्यात मुरतो. आता हे गरम आहे, आपण असं चाळून घ्यायचं. वेलदोडा पण त्याच्यात चाळून घ्यायचं आणि असं थोडंसं कोमट आता आपण त्या पोळी केली होती ना चपाती त्याच्यावर आता आपण असं टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर खसखस टाकायची. त्याच्यानंतर काजू बदाम आपल्याला वाटलं ते टाकायचं. त्याच्यानंतर खोबरं घालायचं. खसखस, खोबरं, काजू बदाम, वेलची, कोणी मनुके घालायचे असले तर मनुके घालायचं. चारोळी घालायची. आता परत मी वरून त्याच्यात पाक सोडणार आहे थोडं, आणि परत अजून खोबरं परत वेलायची असं ते टाकणार आहे थोडं थोडं, म्हणजे 2 लेअर त्याचे करणार आहे. छान लागतं बघा खायला. मग हे बघा, आता ही एक झाले तयार. आता हे दुसरं घेतलं, दुसऱ्या चपातीवर परत आता पाक घ्यायचा, पाक टाकून घ्यायचा. परत त्याच्यावर खसखस, खोबरं हे परत सगळं टाकून घ्यायचं. खोबरं घालायचं, त्याच्यावर परत एकदा परत पाक घालायचा. असं 2दा करायचं. एकदा केलं तरी चालते, पण त्याच्यात पाक चांगला मुरतो आतमध्ये चपातीमध्ये. चोंगा म्हणतो आपण त्याला, आणि खायला खूप छान लागतं. त्याच्यात ते गुळाचा पाक मुरल्यावर गोड पोळी म्हणू शकतो आपण त्याला. आम्ही लहान असताना माझ्या मैत्रिणीच्या घरी त्यांच्या ह्या सणाला जायचो खायला. खूप छान लागतं मला ते. प्रत्येक सणाला ती बोलवायची जेवायला. हे बघा, पहिला झालं होतं ना आपलं, आता हा दुसरा त्याच्यावर ठेवून घेतला. आता ते थोडा पाक उरला होता, मी ते वरून घातला असं. हे बघा, पाकाने पूर्ण भिजले खोबरं वगैरे. आता त्याला आपण झाकून ठेवणार आहेत 5-10 मिनटं किंवा अर्धा तास, म्हणजे ते हे बघा आता छान त्याच्यात मुरलं. आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, आता पहिल्या नंबरची आहे ना ते अशी वाळून घेतली, आणि आता ही दुसरी आहे खालची, ती तुम्हाला आता मी तोडून दाखवणार आहे. हे बघा किती छान मऊ भिजली ना. बघा, करून बघा चोंगा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
मित्रमैत्रिणींना पण सांगा सबस्क्राईब करायला. हे बघा आहे ना मौसुरी बघा किती छान वाटते.